सोमवार निमित्त आपण चाललो बघायला पर्यटन स्थळ धाराशिव जिल्ह्यातील परांडा किल्ला आणि त्यानंतर सुद्धा अजून बरीच देवस्थानं आज काढण्याची आपल्या आज फिरणं होत आहे. बरोबर कोण कोण जा बघा कशी तोंड बांधले त्यांनी. रोहित, साक्षी आणि ही स्नेहल. तर आपण आता या पंपावर भारतच्या पेट्रोल टाकलेले आणि आता निघालो. तर बघू दिवसभर आपलं काय 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 बघणं होतंय, फिरणं होतंय. तर नमस्कार मित्रांनो, बघा आपण बघू शकतो आता आपण आलेलो आहोत परांडा या किल्ल्याच्या ठिकाणी. अतिशय ऐतिहासिक आणि पुरातन अशी मोठं बांधकाम परांडा किल्ले. तर नमस्कार मित्रांनो, बघा आपण आलेलो आहे धाराशिव जिल्ह्यातील परांडा या ठिकाणी असणाऱ्या या किल्ल्यावर. अतिशय जुनी आणि पुरातन अशी वास्तू आणि या किल्ल्याच्या भोवती विशेष म्हणजे असा खोल असा खंदक बांधलेला आहे. चहूबाजूने खंदक. दुहेरी तटबंदी. दरवाजा दरवाजाला असं तो असे खेळ लावले. जुन्या दरवाजाचा अवशेष. तोफ आहे तोफ. हळूच या बरं का शिव मैच्या हातात दे. तुझा हात सोडूच नको. भिंती असं लक्ष सुंदर. मै खाली बघून चला. शके ए नाही. किल्ल्यामध्ये अशा या तोफा आहेत. हां हे दरवाजाला हत्तीने जरी धडक दिली ना तरी सुद्धा ही किळ असत त्याला सुतायचं किंवा सैन्याला. हे छोट्या दरवाज्यात ना पहिले येता यायचं.
बघा किती मोठा बुरुज आहे हा. आणि अतिशय सुबक असं नक्षीकाम आहे. 15व्या शतकात याचं बांधकाम झालं आहे. म्हणजे जवळजवळ 500 वर्षापूर्वीचं पासून हे बांधकाम अजून सुद्धा सुस्थितीत आहे. विशेष म्हणजे आणि हे बघा तो आड किती खोल आहे बघा. आता हे तिसरा दरवाजा, हे नवीन आहे बरं का. हे दरवाजा हे नवीन बनवलेला. .1630 साली ही किल्ला शहाजी महाराजांनी ताब्यात घेतला होता. तो बघायला चला वरी. बाळाला घेते का, त्याला घेते का? चला व्यवस्थित चला बघा. कल जाईल पायऱ्यावरून नीट चला. तुम्ही या आपल्या धाराशिव जिल्ह्यात वैभव आहे परांडा. काय नाव आहे त्याचं? काय नाव? देवांश. मोठेपणी ही व्हिडिओ बघून ही मशीद आहे ही किल्ल्यामधली. आता व्यवस्थित चला बरं का. मोबाईल तिकडे घ्या. बघा हे वर चढायला अतिशय छोट्या छोट्या एकदम पायऱ्या, पण हळूहळू चढा. अतिशय सुंदर असं दृश्य आहे या परांड्याच्या किल्ल्यावरून पाहण्याचं. आणि यातल्या किल्ल्यावर प्रत्येक किल्ल्यावर बुरुजावर असं बघितलं तोफ आहे. ही तोफ आहे मुलुक मैदान तोफ. त्या तोफावाशी ही दुसऱ्याच लक्ष काढलं. इकडे बघ त्या तोफावर दोन सिंहाचा या ठिकाणी होतो बघा. एक कापून न्यायला ह्याच्यावर या तोफावासून उर्दू भाषेमध्ये हे लिहिलेले अतिशय नक्षी डिझाईन, सुंदर अशी डिझाईन आहे तोफाची. खूप मोठी तोफ आहे. या तोफावर हा गुडघ्याचा एक बोल आणि हा अंगठा ह्या गुडघ्याचा. या किल्ल्याचं बांधकाम अतिशय भक्कम आणि सुबक भुईकोट किल्ला आहे. भुईकोट त्याला डबल बुरुजाचे बांधणी. आता त्या बुरुजावरच्या त्या तोफावर मुलं कशी बसलेली दिसतात. आणि हे बघा परांडा शहर, तालुका आहे परांडा, धाराशिव जिल्ह्यातील परांडा
तालुका. तशी फुलं राखली. हळूहळू उतरा. हे चकुले दमाने काय की दुसऱ्या वेळेस तब्येत बांधली कोणती ही बाय आतली वय ही आतली तटबंदी ह्याच्या बाहेरून एक तटबंदी आपल्याला तिथं आहे ना तू होय तिच्या हाताला धरकीची हो. चकुले वाट नसन इकडं. पहिल्या माणसांनी युद्ध करण्यासाठी अशा तोफा किंवा बंदुका रोखण्यासाठी ही अशी प्रत्येक भीतीला असं होल राखलेलं आहे. ठीक आहे. ही एक तोफ आहे या ठिकाणी. ही सुद्धा मला वाटते कासे या धातूची तोफ आहे ही. धाराशिव जिल्ह्यातील ही परांडा या ठिकाणी हा किल्ला आहे आणि 1629 ते 1632 या कालावधीमध्ये हा किल्ला राजे शहाजी महाराजांनी जिंकला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजे शहाजी राजे यांच्या तोफ एक जातो. ही तोफ सुद्धा या किल्ल्याचं विशेष म्हणजे जवळून येते आणि ही तोफ किती लांब आहे साधारण 15 फूट ते 20 फूट लांबी ह्या तोफ येते. तोफ जाऊ खाली तोफ जाऊ बघा ही तोफ ही तोफ अशी डावायची जरा हळूच. इथनं बत्ती लावण्यासाठी ही जागा आहे आणि ही तोफ तर आता कोणाला एक वैभव माहीत नाही. हिथलं ही कापून नेण्यात आलंय बरं का. हां किती लांब आहे तोफ. पळाली भक्कमाशी तटबंदी आणि विशेष म्हणजे हे बघा आता इथून आपल्या किल्ल्याच्या भोवती तुम्हाला आता जो खंदक आहे पूर्वीच्या काळी हा खंदक असा पूर्ण भरलेला असायचा. बघा खंदकामध्ये कसं पाणी आणि येथून हे खाली जे मंदिर दिसतं हे महादेवाचं मंदिर आहे. काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि हे बुर्ज प्रत्येक बुर्जावर तोफ आहे. कुणाला मी काय म्हणतो प्रत्येक बुर्जावर आपण आता ह्या बुर्जावर हिथंही तोपासाठी केलेला कट्टाय नाही हे लोखंडी तोप आहे.
कसं आहे बांधकाम आहे आहो भुयार आहे का थांबा थांबा बघा ही कशी बांधकामाची व्यवस्था होती कुठे आहे भुयार नको 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 इथं खाली गेलंय भुयार इथं मला बघू दे भुयारी मार्ग अशा वर जाण्यासाठी पायऱ्यात हे मैडी छेक ते हाताल तर आणि ही बघा सुंदर असं नक्षीकाम केली विहिरी पुढे जाऊ नक्कीच ना विहीर आहे बंद नाही चालू होईल रे कसं बांधकाम आहे पण विहिरीच बघा हे बांधकाम किती खास हे पूर्वीच्या काळी असं भुलभुलैया ह्या विहिरीतून सुद्धा मार्ग असायचं रस्तं कोणत्या रस्त्याने सैन्य निघून जायचं आणि बाकीचं सैन्य आलं पळत दडदड पाण्यात की डायरेक्ट पण त्यांना वरत येता येत नव्हतं असं भुलभुलैया असं विहिरीचं बघा ही बारव बोलत नाही का अजून साक्षी इकडे बघ कसं वाटतं हे किल्ला बघू तुला थांब की उभा राहा एका जागी हा तुला काय वाटतंय म्हणतो आवडला का तुला ही किल्ला होय आज श्रावणी सोमवार असल्यामुळं पर्यटकांची सुद्धा खूप गर्दी बरं का किल्ल्यावर पाहण्यासाठी येणार आहे तर बघा इथं सुद्धा एक तोफ आहे का आणि अतिशय जुन्या काळातल्या ह्या तोफात बरं का मित्र बघा ही तोफ लोखंडी तोफ आहे साधारण ह्याची लांबी असेल 12 फूट लांब असेल 12 फूट आणि पहिल्या माणसाचं बघा ही कारागिरी किती मस्त सुंदर असं कोरीव हे काम आहे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात 1 नंबर सर्वात मोठा किल्ला म्हणजे नळदुर्ग आणि त्यानंतर 2 नंबरचा किल्ला हा परांडा आणि 3रा किल्ला खर्डा या ठिकाणी 3 किल्ले ही तोफ आहे का
तेव्हा ही दगड आहे का, ह्या दगडावर अशी फिट खायची दादा, ही दगडावर बघा. या ठिकाणी ही तोप आहे, मोठी तोप आहे बरं. आणि ह्या तोपेमध्ये आतमध्ये बघितलं होत नाही, ह्याच्यामध्ये एक गोळा दिसतोय, तोप गोळा दिसतोय का तुम्हाला? या तोपेमध्ये गोळा स्पष्ट दिसतोय. मोठीची मोठी अशी तोप आहे. केवढी तोप ही एक खास विशेष असं आकर्षण असलेली तोफ आहे या ठिकाणी. बघा ही तोफ केवढी मोठी तोफ आहे. आणि ह्या तोफावर माशाचा आकाराचं डिझाईन आहे. खूप मोठं बांधकाम आपल्याला हा किल्ला आहे. मग तर जवळजवळ 400 ते 500 वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे ह्या किल्ल्याचं. पण अतिशय भक्कम. आणि या किल्ल्यावर निजामशहाची राजधानी सुद्धा काही कालावधीसाठी हा किल्ला राहिलेला आहे. 1632 पासून ते जवळजवळ 5 वर्ष निजामाची राजधानी या किल्ल्यावरून हे किल्ल्याचं ठिकाण राहिलेले आहे. आणि हा किल्ला भुईकोट किल्ला सर्वात मोठा, मराठवाड्यातील मोठा भुईकोट किल्ला, उत्तम तटबंदी, दुहेरी तटबंदी असलेला आणि भोवती असणारा भक्कम असा खंडक. आणि या किल्ल्यावर 12 मोठमोठ्या तोफा आणि लहान मोठ्या तोफा तर भरपूर असं पाहायला आपल्याला भेटतं. 15व्या शतकात याचं बांधकाम झाल्यापासून अजून सुद्धा किल्ला सुस्थितीत आपल्याला पाहायला भेटतो. आता आपण पूर्ण अशा किल्ल्याला येडा मारून आता अतिशय सुबक असं नक्षीकाम या दगडावर कोरलेलं आहे. आणि बघा ही दगड खाली असा ह्या दगडाच्या इथून सुद्धा खाली शत्रू सैन्य असा मारा करता येत होता. हे आतमध्ये असणारी मशीद, आपल्याला जायचं मशिदीला पाहण्यासाठी. बघा ही टिहळणी करण्यासाठी किती उंचावर असं हे बांधकाम केलेलं आहे. आणि इथून आतला खालचा प्रवेशद्वार. किती छोटी छोटी माणसं दिसतात खाली बघितलं तर. मुलुक मैदान तोफ.
हार्ड अशा पायऱ्या आहेत ह्या. आणि या पायऱ्याहून आपण उतरत चाललो अशा मशिदीचं भक्कम असं दगडी बांधकाम आहे ना, अतिशय कोरीव असं हे बांधकाम आहे मशिदीचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. आलो आलो. पूर्ण दगडी बांधकामामध्ये बांधकाम करण्यात आलेलं हे मशीद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शकुले शस्त्रागार त्याला असं ही डबल. आणि यामध्ये ह्या अशा तोफा ठेवलेल्या तोफा. त्याला ह्याची लोखंडी जाळी मारून ठेवलेली. तिकडे तिकडे हो. आणि हे तोफांच्या खाली एक शस्त्र गोळे. पण तिथं आता जाता येत नाही. बघा आतमध्ये ही गोळ. ह्याच्यामध्ये दारू गोळा. इथे एक तोफेचा एक तुकडा आहे. खूप मोठा असा साखळदंड या ठिकाणी पाहायला. भक्कम असं बांधकाम, उत्कृष्ट अशा स्थापत्य कलेचा नमुना असणारा हा किल्ला आहे. हो. आपल्याला या ठिकाणी एक भुयार दिसलेलं आहे. भुयारी मार्ग. या पायऱ्यातनं असंच आतमध्ये जाण्यासाठी हा भुयारी मार्ग आहे. स्नेहल, तुला काय वाटतं बरं या किल्ल्याविषयी? इकडे बघ, बोल. भक्कम बांधकाम आहे. सुनेने बांधलाय किल्ला. खूप भारी बघायला सारखा येण्यासारखा. थांब की बोल. खूप भारी किल्ला आहे. एकदा बघायला यावंच लागतं सगळ्यांनी. भारी म्हणते असं म्हणजे लय नाही खास. हे बघा, ही आतील तटबंदी आणि ज्या महादेव मंदिरापासून ही बाहेरील तटबंदी आहे. महादेव मंदिर या ठिकाणी या महादेव मंदिरामध्ये जर श्रावणी सोमवार निमित्त खूप अशा महिला मंडळाची गर्दी या ठिकाणी आपल्याला कुठे या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या महादेव मंदिराच्या बाजूलाच ह्या ठिकाणी सुद्धा एक भुयारी मार्ग
बुरुजामागं बुरुज पाहिला.